पदे आपल्या मागे धावेल, पद प्रतिष्ठाही आपल्या मागे धावेल, कारण आपले कर्म चांगले असायला पाहिजे. कर्म आपण जर आपली वागणूक चांगली असेल, परमेश्वराला आवडणारी असेल, हजारोला टार्गेट करून आपण समोर आल्याशिवाय राहणार नाही, हजारोला क्रॉस करून आपण समोर आल्याशिवाय राहणार नाही. हे कार्य बाबा जुमदेवजींनी केलं. एक मानव होते आपले बाबा जुमदेवजी. आई मानवाच्या रूपात होत्या, बाईच्या रूपात होत्या. आज त्यांचं हर ठिकाणी एक स्वागत होते, त्यांच्या नावाचा उद्धार आहे. बाबा जुमदेवजीचा मुलगा 7व्या क्रमांकावर सायंटिस्ट झाला. आज कुणाची ही कृपा, परमेश्वराची कृपा. बाबा नेहमी सांगायचे की परमेश्वराला विनंती कर. आपण कोणाला करायची? आपणही परमेश्वराला विनंती करायची. आई बाबाच्या सांगण्यावर, आई बाबाच्या सुंदर बोलक्या वाक्यावर आपण त्या पावलावर पाऊल ठेवून चालायचं आहे. बाबांनी तर स्वप्न पाहिलं आहे की भारत देशाला जागवायचं आहे. मग आम्ही आमचं घरच जागवलं नाही तर भारत देशाला कुठून जागवणार आहोत? म्हणून आम्हाला आमचं सर्वात प्रथम आमचं घर दुरुस्त करायचं आहे, नंतर गाव दुरुस्त करायचं आहे, नंतर शहर दुरुस्त करायचं आहे आणि नंतर देश दुरुस्त